शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडासा कडक आवाज छान आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. राजे हो, मागणं हे वारकरी संप्रदायात अनुचित आहे. मग आज तर नामदेवराय मागतात, पण कधी मागावं, कोणी मागावं, काय मागावं, किती मागावं, कशा करता मागावं ही मागण्या कळतात. ती अष्टादश संत आहेत. जी मागणी नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागतात ती मागणी पूर्ण करत असताना विटेवरच्या मालकाला तिळ मात्र त्रास नाही. आपल्या मागण्या वेगळ्या आहेत, पुढच्याचा घामच निघतो. हलकट मागण्या आहेत आपल्या. ते काही शास्त्र पुराण वेद कसल्याही प्रकारची मर्यादा न पाळता मागण्या त्या माणसांच्या असतात. राजे हो, संध्याकाळचं ठिकाणं नसलं तरी कोणाच्या पुढे हात पसरत नाही ती व्याती संतांची असती. देवानं किती जरी दिलं ना, राजा होया भिकारी सबको पैसे की बीमारी. भिकारी असेल, ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, सोसायटीचा मेंबर, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळ्यांना ती बिमारीच असते. कारण आपण संतांच्या यादीत नाहीत ना, आपण माणसांच्या यादीत आहेत. मागत नाहीत ती संत आहेत, मागतात ती माणसं आहेत. आणि मागायला लावतो तो जगाचा बाप आहे. त्याच्या चौकटीतून कसे बाजूला सरकते ते पेपर तपासित राहते. आणि त्याच्या चौकटीत जे बसतात ती संत असतात. त्याच्यात नामदेवराय आहेत. मग संप्रदायाची चौकट न मोडता मागणी आहे. चरण सेवा अखंडित हे जगदानंद कंद जगतपती, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात जागा पाहिजे. पुन्हा सदा संग हरिदासाचा, मला संतांची संगती पाहिजे. मालक हुशार आहेत विटेवरचे मालक. देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. चतुर आहे जगाचा मालक. मालकाने सांगितलं माझ्या पायाची सेवा पाहिजे, देऊन टाकतो. पंढरपुरात वास्तव्य पाहिजे, देऊन टाकतोय. संतांची सेवा पाहिजे, संगती पाहिजे, देऊन टाकतो. याच्याकरता तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू? विटेवरच्या मालकाने नामदेवरायांना विचारलं, तुम्हाला जातीत कोण्या जन्माला घालू? नामदेवरायांना सांगितलं, देवा माझा तसा काही आग्रह नाही. कारण या पवित्र देशात एक पण अशी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायली. या भारत देशात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत दारू पिणारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत माणसं चांगले आहेत. कोणी ना कोणी त्या जातीत चांगला असतो. प्रत्येक जातीत चांगले, प्रत्येक
जातीत वाईट माणसं. म्हणून जातीचा काही संबंध नकोय देवा. जन्म हो का भलते याती, परेमिन चुके हरिभक्ती. देवा मला कुठल्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर, वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. नामदेवराव म्हणतात, हे जगदानंद कंद जगतपती, मला तुमच्या पायाची सेवा पुन्हा पुन्हा द्या, पंढरपुरात वास्तव्य पुन्हा पुन्हा द्या, संतांची संगती पुन्हा पुन्हा द्या, मी हरिभक्तीत राहो हे पुन्हा पुन्हा द्या. मला सारखं सारखं हेच देऊन टाका. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा सुवर्ण महोत्सव ग्रामस्थ वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, वरुडी ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ. ज्ञानयज्ञ याच्याकरता विवेक संपन्न जे सात्विक सदाचारी पुण्यशील वक्ते आहेत ते समाजाला ज्ञान देत असतात. आणि ज्या सप्तात विना उभा आहे तिथं नामस्मरण आहे. आणि अन्नदान तर सकाळी तुमच्याकडं 10 वाजल्यापासून सारखं अन्नदान आहे. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य. असा नाविन्यपूर्ण सोहळा तुम्ही करता. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची पताका तुम्ही रोवली. गेल्या 50 वर्षापासनं चालत असलेली ही परंपरा. मी तुम्हाला याच्याकरता धन्यवाद देतोय. मला आमंत्रित केलं म्हणून नाही. रोज कीर्तन आहेत. मला नाही चोमळायचं नादन, चोमळणार पण नाही. 30-35 वर्षापूर्वी अत्यंत बिकट परिस्थिती होती. मला चांगलं कळतंय. माझा स्वभाव बऱ्यापैकी मंगलाष्टक म्हणत असताना अक्षिदात खडे टाकून मी काही अक्षिदा उधळीत नव्हतो. म्हणून मला शक्यतो बरेच लोक लग्नाला नेत होते. लहान होतो त्यावेळेस. पण फालक्यावर बसून मी जायचो. पण 25 लग्न लावल्यावर एका लग्नात कुठेतरी नुकती असायची. आणि असं वाटायचं त्या नुकतीवाल्यानं 4-4 बाऱ्या येत जावं, पण ते येतच नव्हतं. ते लवकर यावं म्हणून ती पटकन नुकती संपून टाकायची, पण ते येतच नव्हतं बेट. कारण ती करतच नव्हती. लय मोठी परिस्थितीत नाजूक होती ना. मग 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल तुमच्या गावातली. आता मोठ्या उल्हासाने तरुण मंडळी या सप्ताहात सहभागी आहे. राजे हो, तुम्हाला धन्यवाद देतो, याबद्दल दुमत नाही. पण थोडासा विचार करा. 50 वर्षापूर्वी या गावातल्या बुजुर्ग लोकांनी हे रोपटं लावलं. त्यांना प्रणाम करा, त्यांना मुजरा करा. 50 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाचं रोपटं लावलं, या सप्ताहामध्ये सहकार्य केलं, कन्या आंबाड्या घुगऱ्या याच्या पंक्ती दिल्या असतील, त्याच्यातली काही माणसं कालवश असतील, देवाच्या दारी गेले असतील. राजे हो, त्यांना हा सोहळा पाहिल्याच्या नंतर आनंद वाटत असेल. पण एक विनंती करतोय, सगळ्यांनी अंतःकरणामध्ये 2-4 सेकंदापुरतं का होत नाही, पण 50 वर्षापूर्वी ज्यांचं योगदान या सप्ताहात होतं त्यांच्याकरता आदराने मान वाकवा. स्वर्गातले पितर तुम्हाला आशीर्वाद देतील. विठाला विठाला या सप्ताहाचं प्रेरणास्थान असणारं भगीरथ महाराज असतील, मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ नाना असतील, नामदेव बाबा शिंदे असतील. या महात्म्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने चालत असलेला हा सप्ताह वरुडी ग्रामस्थ मंडळी जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं सोमनाथराजे हिवाळे संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम त्यांचीच आहे, त्यांनाही धन्यवाद.
आदरणीय आमचे शिवाजी आबा आहेत, त्यांनाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न आदरणीय तुळशीरामजी गुरुजी आतकरे असतील, तथा तुळशीरामजी गुरुजी दाभाडे असतील. आडनाव एक केलं तर बरं होईल दोघायचं. दोघांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज असतील. वा, हरिभक्तीपरायण आमचे लहाने महाराज असतील, सागर महाराज, पांडुरंग महाराज, उमेश महाराज, इनेकरी बाबापासून. इनेकरी बाबा थोडंसं इकडं सरका, जरासं मागच्याला आनंद वाटेल. हा, छान छान छान. घ्या जर आसन इकडे घ्या. वा, छान, खुश झाले बघा मागचे. काय होते वरच्याला सगळ्याला तत मम हे यायला, खालच्याला काहीच नाही. हे डिझेल जाळून आलेत ना. विठाला विठाला विठाला. गोड असं ज्ञानेश्वरी पारायण आहे. दीडशेहून अधिक पारायण करती मंडळी बसलेली आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वाच्या कल्याणार्थ केलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी, या ग्रंथाचं वाचन या सप्ताहात 150हून अधिक वारकरी पारायणाकरता बसलेत. त्यांना सुद्धा प्रणाम. मला वाटतंय नानांनी चरित्र सांगितलं कोणतं, तुकाराम महाराज. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देहूतल्या मालकांचं चरित्र आदरणीय नानांनी सांगितलं. त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही तुकोबरायचं चरित्र श्रवण केलं. वा वा वा, धन्यवाद. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं हा महत्वाचा विषय. आता काय झालं माहिती आहे का, सप्ते मोठे व्हायलेत, पण ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन बऱ्याच सप्त्यातून काढून टाकलं. ज्या सप्त्यातलं ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथ्याचं भजन संपलं तो सप्ताच नाही, तो सप्तात नाही होऊ शकत. 5 तरी गाथ्यावरच्या अभंगाचं आवर्तन व्हायलाच पाहिजे, तो सप्ता आहे. किमान 4-5 तरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवायचे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आवर्तन व्हावं, तो सप्ता आहे. सकाळी विष्णू सहस्रनाम व्हावं, सकाळी काकडा व्हावा, कीर्तन झाल्यावर रात्रीचा जागर व्हावा, त्याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह. आणि ह्या 2-3 गोष्टी जर काढल्या तर खंड नाम सप्ताह. अखंड शब्द लावता येत नाही त्याला, खंड खंड सप्ताह. पण ज्ञानेश्वरी पारायण आहे, भजन आहे, अन्नदान आहे. पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. आणि रोज वाटून वाटून कीर्तनाला आलं पाहिजे. गावकऱ्यांची फजिती केली तुम्ही, पडदेवरी करायला लावले. एकाच दिवशी इतके येत, आज काय तुम्हाला बंडलं गवस देत का बाळूच्या कीर्तनाला? विठाला विठाला असो हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात, देवा तुमच्या पायाची सेवा द्या. माझ्या विटेवरच्या मालकाने नामदेवरायाच्या प्रपंचाची दखल घेतली. अत्यंत परिस्थिती नाजूक होती, थोडासा विको कमी, थोडासा दखल घेतली, फार मोठी दखल घेतली, फार मोठी दखल. भगवान विटेवरनं खाली उतरले, नामदेवरायाच्या मानावर मान टाकली. राजे हो, कोणाला म्हणायचं भगवान? अहो, ज्याच्याकडे जराशे पैसे झाले त्यानं खांद्यावर हात टाकला की माणूस इळभर जेवत नाही. साहेबान माझ्या खांद्यावर हात टाकला, साहेबान माझ्या खांद्यावर हात टाकला. अरे हो साहेब, बटन दाबून जे दिवशी ज्याला मारता येतो का त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि कोणाचा हात खांद्यावर पडल्यावर प्रसन्न होत जाऊ नका. खांद्यावर हात तर एक तर संतांचा पडावा, अन्यथा देवाचा पडावा. मधल्याचे हात कोणाचेच चांगले नाहीत. आणि प्रापंचिक बाबतीत जर सांगायचं झालं तर आई बापाचा हात पाठीवर पडावा. हे मधल्याचे हात भरकेच असतेत रे. ते आपले कपडे भरिते, डोकं भरिते, त्यानं भरका हात डोक्यावर ठेवा आणि त्यानं हात काढा की आपल्या डोक्यावर माशा बसत्यात.
आणि काय त्याचे हात तुम्ही किंमत करता. विनंती करतोय कोणाच्या पुढे शेपटी हली जाऊ नका. हलवायच्याच असत्याल तर संतांच्या पुढे हलवा, देवाच्या पुढे हलवा, देव भलं करील. कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही, पण झाडाखालच्या सोयाबीनला शेंगा लागत. झाडाखाली कापसाचं झाड वाळत नाही, महिनाभर पाऊस नाही पडू द्या. झाड वाळत नाही कापसाचं झाडाखालचं, पण बोंड लागतच नाही. झाडाखाली ऊस वाळत नाही, किती पाणी द्या, 4 कांड्याच्या वरी कांडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. याला बी टाळ्याच वाजवायले. मग जे मोठाले झाडं बारक्याला मोठं होऊ देत नाहीत, जी मोठी झाडं बारक्या माणसांना मोठं होऊ देत नाहीत, त्या मोठ्या झाडांना कशाला पाणी लावता तुम्ही? कशाला चोंभाळीता त्याला? आपल्याला मोठं केलंय संतांनी, आपल्यावर कृपा आहे जगाच्या मालकाची. त्या मालकाला मोठं म्हणा, त्या संतांना मोठं म्हणा. काबाड कष्ट करून आपल्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. झाड मुळावाट पाणी ओढतंय आणि पानांना सुकू देत नाही, फुलांना सुकू देत नाही, कळीला सुकू देत नाही. तशी वाटेल ते काबाड कष्ट करून नाना प्रकारचा मलिदा जमा करून आपल्या लेकरांना मोठं करतात. ते आईवडील आपल्यासाठी मोठे आहेत, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. कधी लक्षात ठेवायचा. खालच्यांची हात, खालच्यांची शाबासकी एवढी काही नसती, ती टोकापर्यंत नेत नसती आपल्याला. नसती नेत ती योग्यता नाही त्यात शाबासकीमध्ये. कल्पना करा, विश्वाचा मालक मानावर मान टाकतोय. ही सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. वृक्षाची हे पान हरे जाती सत्ता, हे पान हरे जाती सत्ता. पान हरे जाती वृक्षाचे हे पान हरे जाती. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग गोठे, राहिली अहंता मग गोठे. पान झाडाचं ज्याच्या सत्तेशी हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. त्या विश्वाच्या मालकानं मानावर मान टाकली. राजे हो, मान टाकली. रडू लागली प्रभू. नामदेवरायच्या अंगावर साधे कपडे होते, देवाच्या अंगावर पितांबर होता. नामदेवरायने धाडस केलं वा, आणि अंगावरच्या साध्या कपड्याने उपरण्याने विटेवरच्या मालकाचे डोळे पुसले. प्रभू का रडता, कशा करता रडता? नामा बाळा, तुझ्या घरातून चंद्र दिसतोय रे. नामा तुला झोपणे रे बाळा, तुझ्या घरातून चांदण्या दिसतात. घर चंद्रमोळी. इतकं साधं घर आहे नामा. मला असं वाटतंय मी तुला घर बांधून देतोय. नकोय तेव्हा, मी जेवढं मागितलं तेवढं देऊन टाका. मला घर नकोय. का नकोय? किती दिवस टिकन देवा ते घर? बरं ठीक आहे, घर फार दिवस जरी टिकलं तर मला घरात किती दिवस ठेवतेन? जिवंत आहे तोपर्यंत. तुम्ही किती फुशारकीनं घर बांधा, किती फुशारकीनं घर बांधा, आपलेच पोट्टे आपल्याला कालांतरानं घरातून बाहेर काढतेत. एक जण म्हणला कसं काढतेन? गिरगावकराच्या गोळ्या संपल्या मेल्यावर मधात फुकतेत का छताव फुकतेत? काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. नामदेवराय म्हणतात देवा हे नाश पावणार घर आहे. आणि न लगे माईक पदार्थ अष्टादश संतांपैकी एका संतांचं वाक्य. हे नाश पावणार घर देऊ नकोस. हे पदार्थ नाश पावणार आहे, नकोय. पद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते सुद्धा नकोय. फक्त मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, चरण सेवा अखंडित, याच्या व्यतिरिक्त काय नकोय. भगवान विचारतात नामदेवा, माझ्या पायाची सेवा मागतात, फायदा काय? तर माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, विश्वातले जेवढे सुख आहेत का तेवढे भगवंताच्या पायावर आहेत. तुझे पायी सुख
तुका म्हणे काही न मागो अनेक आणि तुझे पायी सुख सर्व आहे. देवा जेवढे सदाचारी पुण्यशील पावन सात्विक लाभदायक जेवढे सुख आहेत का तेवढे तुझ्या पायावर येतं. तुकोबाराय आहे म्हणतात. नामदेवराय म्हणले देवा याच्याकरता मला दुसरं काही नको, फक्त तुझ्या पायाची सेवा पाहिजे, नकोय दुसरं मला काहीच नको. पायाची ताकद आहे का? उद्या माझ्या मारुतीरायांचा जन्मदिवस आहे, प्रगट दिन आहे. या विश्वातल्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी उद्याच्या तिथीला जन्माला आले, ज्याला आपण हनुमान जयंती म्हणतो. उद्याच्या तिथी हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मारुतीरायांचा जन्म फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न. किती अनन्यसाधारण महत्व. मारुतीरायाला वेद सुद्धा गातात, मारुतीरायाला शास्त्र गातात, मारुतीरायाला पुराण गातात आणि मारुतीरायाला खांद्यावर घेऊन नाचतोय वारकरी संप्रदाय. का 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 तर वारकरी संप्रदायातले मारुतीराय मुख्य आहेत. येऊनी जन्मला मरकोट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. देहूतल्या मालकांचं वाक्य. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. आणि त्या मारुतीरायाचा जन्मदिवस उद्याचा आहे. देवाच्या पायाची ताकद आहे का? प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाला मारलं आणि अयोध्येमध्ये परत आले. राज्य दरबार बघितला. दरबार बघितल्याच्या नंतर लक्षात आलं सगळं खिळखिळून गेलंय. 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर दरबार पाहिला, पूर्ण खिळखिळून गेला. आपण सगळा बदलून टाकावा. साऱ्या खुर्च्या काढल्या, सिंहासनं काढली, सगळं काढलं आणि पूर्ण नव्यानं सुरुवात केली. पूर्ण नव्यानं सुरुवात केली. आणि ज्या वेळेला ही नव्यानं पूर्ण सुरुवात झाली, अशा वेळेला एका रात्री सीताई साहेबांना प्रभू रामचंद्राने हाती धरलं आणि सांगितलं, सीते आपल्याला राज दरबार बघण्यासाठी जायचंय. काही हरकत नाही म्हणे प्रभू, चला आपण दरबार बघण्यासाठी जाऊ. आणि भगवंत माझ्या सीताई साहेबांसोबत राज दरबार बघण्यासाठी पोहोचले. तो दरबार ज्या वेळेला बघत असताना मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता हे सगळ्यांची पद दाखवली, ठिकाणं दाखवली, खुर्च्या दाखवल्या. इथे मी बसणार सीते, इथे लक्ष्मणजी बसतील, इथे भरतजी बसतील, इथं शत्रुघ्न बसतील. सीते तुझं स्थान ते आहे, उर्मिलेचं स्थान ते आहे, श्रुतकीर्तीचं स्थान ते आहे, मांडवीचं स्थान ते आहे. त्या चौघींची आसनं दाखवली. आम्हा 4 भावंडांची आसनं आहेत. इथं सुमंत नावाची प्रधान बसतील, वा, इथे गुमस्ता बसेल, इथे मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, हे सगळ्यांची अधिष्ठान दाखवली. घरी गेले, माझघरात आले. माझघर कळेल का? ज्यानं मराठीत MA केले त्याला तर लक्षात यावं माझघर कशाला म्हणते. ज्यानं मराठीत MA केले त्याला जर माझघर सांगता येत नसेल तर ज्यानं याला MA पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. कारण काय झालंय, पांचट पदव्या अंगाला चिटकून घेणारे ते किती पांचट असते त्याच्यापेक्षा पांचटांना पांचट पदवी देणारे किती पांचट असते. विठाला 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 राजो, या संप्रदायात कॉफी चालत नाही. या संप्रदायातल्या पेपरमध्ये कॉफी चालत नाही. किती जरी संवेदनशील सेंटर असू द्या परीक्षेचं. आमचा मित्र इतका आडमोठ होता, त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. चष्म्याच्या दांडीत. आता ती दांडीच किती मोठी होती. चष्म्याच्या दांडीत 2 कॉफ्या अशा बरोबर हे केलं. त्यानं बसलो. काय हुशार आहे म्हणलं तू. ते म्हणला आय डोकंच आपलं, त्याचा विचार करा. मी म्हणलं या सेंटरला कॉफ्या चालत्याल. वारकरी संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकासमोर कॉफी चालत नाही. काय बोलता म्हणे. काय झालं ना चालायला. आणि कोण बघतंय. मी म्हणलं विटेवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं प्रत्येक माणसासोबत गार्डिंगला 2 माणसं ठुलेत. ते रात्रंदिवस झोपत नाहीत.
झोपच नाही त्यांना, झोपच नाही, झोपच नाही, झोपच नाही. कोण आहेत? चित्रगुप्त भय सकल सुधा भय व्याप्ती नति जायन्ते गुप्तर चित्रर भय जायन्ते लिखित सकायति जायमना विन्मक भय तति पापाग्नयो छंद भयायति जायन्ते पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जना व्याधि भयायन सकल सुदे छंद पराभय जायन्ते पराग्न भय तति व्यालाक्षाय चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो चित्र भयायनि गुप्त जनो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा पिणाऱ्यानं लिहिलंय का? काय एखाद्या नशा करणाऱ्यानं लिहिलंय? चित्र आणि गुप्त नावाचे दोन, प्रत्येकाच्या सोबत दोन माणसं दिले. त्याच्याकडे कॉपी चालत नाही. हा काटेकोरपणानं नाविन्यपूर्ण ज्याच्यामध्ये पदवी दिल्या जाते तो वारकरी संप्रदाय. खालच्यांनी दिलेलं नाही बरं का, वरच्या मालकांनी. असो, माझ घरात प्रभू रामचंद्र गेले. राणी वसावलांना माझ घरात पोचले आणि सीतेला विचारलं, त्यांच्या धर्मपत्नीला, ती जगाची मालकी नव्हती. नामदेवराय पायाची सेवा का मागतात? सीते, एक विचारू? बोला प्रभू. दरबार कसा वाटला ग माझा तुला? प्रभू, खूप छान, खूप छान, खूप छान. थोड्या वेळाने विचारलं, सीते एक विचारू? तुला दरबार पटला? हो प्रभू. तुम्ही केलेला राज दरबार, काय मंत्र्यांच्या खुर्च्या, काय महामंत्र्यांच्या खुर्च्या, काय प्रधानाची खुर्ची, काय तुमच्या सिंहासन आहेत, काय वाटलं गुरुजी प्रभू? किती नाविन्य आहे त्या दरबारात, किती नाविन्य आहे. दोनदा विचारलं. तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, ही दरबाराला नवाजते पण इथून नवाजित नाही, इथून नवाजायली. कोण? सीताई साहेब. ओठातून नवाजतात, जिभेतून नवाजतात, अंतकरणातून नवाजत नाहीत. आणि तिसऱ्यांदा अत्करे गुरुजी विटेवरच्या मालकाने प्रभू रामचंद्रानं विचारलं, सीते एक विचारू, तुला खराच दरबार आवडला? तिसऱ्यांदा तोंडातून वाक्य नाही पडलं सज्जनांनो, डोळ्यातून पाणी आलं. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, सीते दरबार किती चांगला आहे का वाईट हे फक्त सांग न, तू रडते कशा करता? ऐका ना प्रभू, दरबार खूप सुंदर आहे, पण एक विचारू का? मी 6 महिने 26 दिवस तुमच्या बाजूला राहिले, रावणाच्या अशोक वाटिकेत राहिले, तितका काळ तुमच्यासाठी कसा गेला? कसा गेला? राजे हो, एकांतात डोळ्यातून पाणी आलं प्रभूच्या. सीते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो मी आहे. आणि माझ्या प्रपंचात थोडीशी विगुंती निर्माण झाली, मला कसला आनंद होता ग. तू राजा रावणाच्या अशोक वाटीमध्ये 6 महिने 27-26 दिवस होतीस. मी एकटा भटकंती करत होतो तुझ्यासाठी, झाडा झुडपाला हात लावून शोक करत होतो. ऐका प्रभू, तुमच्यापासून मी 6 महिने 26 दिवस बाजूला गेले, एक एक दिवस मला कल्पासारखा वाटत होता. माझ्या अंतकरणात किती दुःख असेल. चला, कर्मनो गहनो गती, योग घडला सीतादेवी, हे माझं प्रारब्ध होतं. तुमचं काय प्रारब्ध असेल असो, पण या दुःखातून आपल्याला बाजूला कोणी काढलं तर तोंडातून रात्रीच्या मध्यरात्री एक शब्द पडला, ते नाव निघलं, पवनसुत मारुतीराय. महाराज, विश्वाच्या मालकाचं दुःख निवारण करण्याची ताकद मारुतीराय. ते उद्या त्यांचा प्रगट दिन आहे, तो जन्मोत्सव सोहळा आहे उद्याचा. काय म्हणायचं सीते तुला? प्रभू, सर्वांना तुमच्या दरबारात स्थान आहे, माझा हनुमंत तुमच्या दरबारात कुठेतरी असावा, त्याला सुद्धा एक बारीकशी खुर्ची द्या, द्या त्याला बारीकशी खुर्ची द्या, द्या 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 द्या. मारुतीरायचं चिंतन सांगणारा गिरगावचा बाळू महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरायलाय. त्याच्या पायाला आजार असल्यामुळे लोक त्याला सोपा बसायला टाकायलेत. मारुतीरायचं चरित्र सांगणारा गिरगावचा बाळू. मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची नाही.
या विश्वातला कोण असा वारकरी आहे तो कीर्तनातून मारुतीरायाचं नाव उघडू शकतो? असू शकतो का शिवाजी बाबा असू शकतोय? नाही नाही. कारण या संप्रदायाच्या मालकांनी मारुतीरायाला खांद्यावर घेतलंय. आळंदीतल्या मालकाने वाणी खर्च केली. ते मूर्तिमंत शंकरू. ध्वजावर कोण अधिष्ठित? प्रत्यक्ष शंकर आहेत मारुतीराय. देहूतल्या पैठणच्या मालकांचं मगाशी वाक्य सांगितलं. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. राजे हो, देहूतले मालक तो लोटांगण घालतात. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जी शब्द वापरतात आदरवाचक शब्द आहे. जी नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे का हातवरी कर बर म्हणतील. तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. मग नवऱ्याला जी म्हणत नाहीत काय 5-25 महाराज चिरून खाल्ले तरी तुम्हाला पुण्य भेटतं का? फुकट गरदा आहे नुसता हो. नवऱ्याला मालक म्हणणारी कोणती बाई आहे? एकही नाही. पप्याची माय, अपप्याचा बाप, यमुनीचा बाप, भाग्याचा बाप, दाशाचा बाप. गुरख्याला बोलायली का? आणि कशाला कीर्तन ऐकायचे? तुमच्या पापानं कीर्तनकार जळते उभे. कशाला सत्य करायचे? सत्य करायचे कशा करता? महाराज श्रीमंत करण्यासाठी. तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मी सुरुवातीला चोंबाळलोय तुम्हाला, पण तुम्हाला माहितच नाही किती रगिले होत. मी त्या सप्त्याला मोठा म्हणेल. उद्या 25 पोरायनं आदरणीय गुरुवर्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायीची सेवा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा, मायबापानं सोडून दिलेले मतिमंद लेकर, ज्यांच्या कोपऱ्या कापऱ्याला आळ्या पडल्यात, अशा लेकरांसाठी कीर्तनाचे रामायणाचे पैसे पुरवणारा महात्मा, त्या महात्म्याच्या हाताने उद्या 51 पोरायनं माळी घाला. तुमच्या सप्त्यातली माती चाटी तुम्ही. माती या मंडपातली माती चाटतो तर सप्ता मोठा झाला. उद्या 5 पोर बाबाच्या हाताने 51 पोरायनं माळी घाला. 51 पोरायनं. गिरगावच्या बाळूची शपथ आहे तुम्हाला. तर तुमचा 50वा गोड झाला असं समजायचा. नाही तर काय करायचं? फक्त तुमचं अन्नदान कामाचे, बाकी फक्त तुम्ही आम्हाला श्रीमंत केलं खपक्या पाकिट देऊन. तुम्ही काय घेतलं? तुमचं तेल गेलं, तूप गेलं, आणि हाती धुपाटणं आलं. कशाला करायचंय आगाऊपणा? इथं बसलेल्या 105 बायकांनी तंबाखू सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर कवडीचं पुण्य नाही तुम्हाला. कवडीचं पुण्य नाही. 105 बायकांनी. मी 5 पोर बाबांना सांगतो, तंबाखू सोडणार बायकाला उद्या पाया पडू द्या. आणि तुम्ही सुद्धा नोंद करा कोणत्या कोणत्या सोडणार आहेत. आणि त्यांनी सांगावं, महाराज आज तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तंबाखू खाणार नाहीत. 105 बायकांनी. आणि नाहीच जर सोडली तर सुनायला विनंती करतो, झालेलं पोरग 5 वर्षापासून म्हातारीला दाखवायचं नाही. कारण तंबाखूचा इतका घाण वास असतो मला माहिती आहे. मै मसड मेली 90,000ची. हो, 90,000 रुपयाला मसड आणली सोमनाथ राजे. 90,000ला ती काय कीर्तनाच्या पैशाची नव्हती, तुरीच्या पैशाची होती. आणि शेतातले पैसे म्हणजे रक्त टाकावं लागते, घामाच्या रूपात तवा निघत असतं शेतातून माल. इथं कोणी राजकारणी बसले असतील, हात जोडतो तुम्हाला, महाराजासाठी गाडी थांबू नका. पण शेतकरी राजा जर दिसला असेल तर तुमची गाडी वेगात असताना गाडी थांबवा, काच खाली करा आणि शेतकऱ्याला खुशाली विचारा. शेतकऱ्याला खुशाली विचारा. तुम्हाला चालता येत नाही तर पंढरपुरातला मालक खुर्ची देईल, पण शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या. कारण शेतीतून मोती काढण्यासाठी कष्ट हा शुल्लक शब्द आहे. हो, कष्ट हा शुल्लक शब्द आहे. रक्ताचा घाम करावा लागतो
आणि रक्ताचा घाम करून काळ्या मातीत टाकावा लागतो, त्यावेळेला विश्वाला जगण्याची मोती तयार होतात. तो फक्त कारखाना शेतकरी राजाकडे आहे. आणि त्या तुरीचे पैसे 90,000 रुपये दिले आणि मसड आणली. मी रगील माणूस आहे, मी बाजारात दूध काढ हो, नाही तर मसडा ऐकणार लय माणसं काय करतात माहितीये का, ते बिबे असे इस्त्यावर टाकतात आणि म्हशीच्या कासाच्या खालून धरते धोपण, त्या बिब्याचा वाफारा द्याला की कास सुजती. घेणार येडपट असल्यावर ते म्हणतो लय खपक्या कासेगड सुजलीन सुंबळ्या. हो ना, ती का दुधाची आहे का, ती बिब्याच्या वाफाऱ्यानं सुजलीन. ते कळत असतं साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल नसती किती साखर खावा आणि डबा घेऊन किती बऱ्या जावा. ही अक्कल ज्याचा जन्म शिमग्यात झाला का त्यालाच असती. ज्याचे जन्म दिवाळीत झाले का त्याला कळत नसतं. दिवाळीत शिमगा कळाला ना, बापाच्या जीवावर उड्या हाणतात ते दिवाळीतले आणि स्वतःच्या जीवावर उड्या मारतात ते शिमग्यातले. विठाला विठाला विठाला. सकाळी सकाळी 6:30 बाजाराला गेलो मंठ्याच्या. काढा म्हणलं धार, 9.5 लिटर दूध निघलं. मी म्हणलं रात्री आणि काढ नसल म्हणून दोन्ही टायमाचं 9.5 पैसे देऊन टाकले. ठरलं, त्याला सांगितलं 7 वाजता तो म्हणला महाराज लांब जायचंय, माझ्या गाडीने सोडीन तुला, पण 7 वाजूस तर बाजारात थांब. 7:15 पुन्हा धार काढी 9.5 लिटर, 90,000 वरी 500 इनाम. मसड घरी आणली. पोरायची माय म्हणली मोठी मसड आहे. पोरायची माय म्हणजे बायको. तुम्ही पुन्हा विचारताना कोणाला म्हणलं पोरायची माय, कोण उगा घाम याचा तुम्हाला. म्हणलं चांगली मसड आहे, इकी जाऊ नको दूध, जितकं लागन तितकं लेकरायला. आणि कोणी वारकरी आला त्या चहा करी जाई येड्यावानी, हात नको आखडी जाऊ. हो पॅरालिस होईल एखादीशी. इतकी येडपट नाही माझी बायको, तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला ओला सन्म्यानला आपण दूध काढाव. पहिल्यांदा चरवी घेतली, बकेट घेतलं, म्हणलं मसड नवीन आहे सर्वा घालाव कळवा. पण मसड काय हालत नव्हती, चांगली गुणवान मसड होती. वघारू सोड पण पानाच येईन. 19 डॉक्टर बोलिले, ते म्हणले हिला काय झालंय कळच नव्हतं. सगळं तपासलं हिचं, हिला ताप नाही काय नाही काय नाही, पाना कस काय सोडीनं. एक वयस्कर डॉक्टर होतं, ते म्हणलं महाराज एक पर्याय, तुमच्या शेजारी कोणी तंबाखू खातं का. मी म्हणलं हो आमच्या भावकीतलीच बाई आहे. आणि म्हणलं ती अशी खाती संध्याकाळी झोपताना खातीन पहाट थुकती. अशी काही माणसं आहे तो झोपताना तंबाखू इथं ठुतेत आणि सकाळी उठल्यावर थुकतेत. बापरे इतकं तंबाखू प्रेम. आणि ती बाई त्या दिवशी शेण आणायला गेली, तिच्या तोंडाचा वास घेतला तेव्हापासून म्हशीनं पानाच सोडा नाही. खरडेलं उदाहरण सांगतो. मग 90,000 रुपयाची मसड किती मोठी असेल हो. मग तंबाखू खाणार बाईच्या तोंडाचा म्हशीनं वास घेतला तर ती पाना चोरी ती. तर 1-1.5 वर्षाच्या लेकरानं तोंडाचा आजीच्या वास घेतल्यावर त्याला किती चक्रा येत्या हो. आणि त्याला लहानपासून विष खाची सवय लागन, ते पाणी टाकून पिणारच नाही मोठ्या पाणी. हा ते तर ढकन उघडायच्या आधी हानीन. आणि पुन्हा आजी म्हणती महाराज माझा नातू चांगला होणार नाही, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तो तंबाखू खाऊ खाऊ त्याचे मुके घेतलेत ना लहानपणी, तर तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. 105 बायकांनी तंबाखू सोडा. गिरगावकर तुमच्या छपला सगट पाया पडतोय. 105 बायकांनी. पाचपूर बाबाला सांगा आम्ही तंबाखू आजपासून सोडली. लय पुण्य लागन माझ्या माईनं. हेवा ज्याच्या पोरानं व्यसन करू नये असं बापाला वाटतंय, बापान पण बिड्या नाही फोकाव. कारखान्याचं बॉयलर पेटल्यावर आणि जेवण झाल्यावर थुतरालीस तुला इथं पुन्हा म्हणतो महाराज पोरग भयकल नाही तुला वाजिणार आहे. लायकी नाही आपली, आपण व्यसन सोडा. कशासाठी सपतेत, कशासाठी सपतेत. चला पुढे. माझ घरात प्रभू रामचंद्र आहेत इथपर्यंत आलतो ना. मालक ज्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या मधातला दुरावा दूर झाला, मला तुमची आणि तुम्हाला माझी भेट ज्यानं करून दिली
त्याचं नाव आहे मारुतीराय. त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची असा. ठीक आहे, 15 दिवस मुहूर्त लांबीला. मुहूर्त काढायला घरचेच माणसं होते, महर्षी वशिष्ठ. घरचे माणसं होते, महर्षी वशिष्ठ. काढला मुहूर्त पुढचा. 15 दिवसामध्ये स्वर्गातली लोक आमंत्रित केली, स्वस्ती श्रीचे महाराज आमंत्रित केली आणि कसलं सिंहासन टाकावं, मारुतीरायला सिंहासन तयार केलं. त्या सिंहासनाला हत्तीच्या दाताचे पाय बसले, हस्तिदंत. सुवर्णाची तपकडी आवडली. आसनवरी काय टाकावं पांघरून, म्हणजे राजहंसाच्या पंखाची गादी टाकली. राजहंसाचे पंख का वापरले, मोराचे नाही वापरले. मोराचे पंख फक्त 2 गोष्टीसाठी पंढरपुरातल्या मालकानं त्या पंखाला प्रियता दिली. एक, इंद्र ढस 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 रडत होता म्हणून 33 कोटी देवाचे, याचा विस्तारपूर्वक सांगत नाही, फक्त मोजकं सांगतो. आणि सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे काही बाकीच्या कोण घेत जा, एकट्याच गिरगाव करायला कशाला दळीता. त्या इंद्रा मयुराच्या रूपात होता. ते फार मोठी कथा वेगळी आहे. म्हणून ते पंख पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात माथ्यावर घेतलं. माथा शोभे मयूरपिंछाशी सुंदरस सोबत होत. महर्षी व्यासांची विनंती केली. इंद्राने, मयुराच्या रूपात मी एक चुकीचं काम केलं, याबद्दल मला माफ करा. विश्वात प्रत्येक मयुराकडे पाहत असताना शापात्मक पापात्मक दृष्टीनं पाहतोय. प्रभू मला माफ करा, विश्वातले ज्ञानी तुम्ही आहात. इंद्राला होकार दिला आणि महर्षी व्यासांनी मयुराचं पंख घेतलं आणि विघ्नहर देवता गणपती बाप्पाच्या हातात दिलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं, या पंखाने आता महाभारत लिह. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत लिहिलं. 1.25 लाख भारत केले निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक मोराच्या पंखाने लिहिले. चला अजून कुठं कुठं मोराचं पंख प्रिय ते पुन्हा कधीतरी बघू. एरवी कुठलाही पंख अंगाखाली घ्यायच्या पात्रतेचं नाही. राजहंस का निवडला? या भारतीय संस्कृतीमध्ये, भारत देशामध्ये 6 पक्षांची वर्णी आली. 6, त्याच्यातले 4 नाव मला आत्ता पाठ आहेत. 2 पाठ व्हायचे राहिलेत. मी करणार पाठ येणाऱ्या पावसाळ्यात. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलं की घेऊन जात असतो ग्रंथ. दिवसभर चालायचं, संध्याकाळी घंटा अर्धा घंटा वाचायचे. त्याच्यात ते 2 पक्षांची नाव वाटेल. पण आज एकच सांगतो, तो त्या 6 पक्षापैकी एक पक्ष आहे, काही पण खात नाही, त्याचं नाव आहे राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ताफळ. मुक्ताफळ खातो तो राजहंस, बाकी काही खात नाही. पोपट माहिती ना तुम्हाला? पोपट इतका चालू आहे. अर्घे नावाच्या काडीनं गावरान मदानं 6 महिने जर त्याची जीभ घासली, रोज सकाळी 2 मिनिटं 4 मिनिटं त्याची जीभ घासायची पोपटाची. तो तर धरायचं दाबून आणि त्याच्या जिभेला मध लावून अर्घे नावाच्या काडीनं त्याची जीभ घासायची. 6 महिन्याच्या नंतर पोपट म्हणतंय, राम राम पाहुणेराव, या पाहुणेराव, असा म्हणतो पोपट. पण ह्यो पोपट्या सोयाबीनवरच्या आळ्या खातो, खाणं नाही सोडित त्यो, म्हणून नाव नाही. 6 पक्षी आहेत, त्याच्यापैकी राजहंस नावाच्या पक्षाची पंख मारुतीरायला बसायला टाकली. संन्यासी बसणार आहे त्याच्यावर, संसारिक नाही बसणार, संन्यासी. आणि किती संन्यास, निष्कलंक संन्यासी. ज्या संन्याशामुळे द्वापार युगातले मालक वाचले. कृष्ण परमात्मा कोणामुळे वाचलेत माहितीये? मारुतीरायामुळे वाचले. धुरंधर अर्जुन कोणामुळे वाचले? मारुतीरायामुळे वाचले. मारुतीराय जर ध्वजावर बसले नसते तर पहिल्याच दिवशी सुटलेला बाण, त्या बाणाच्या व्यापानं समुद्र असा खळखळ उकळत होता. फक्त मारुतीरायानं शमन केलं, अर्जुन आणि कृष्ण परमात्मा वाचले. ही ज्याच्यात ताकद आहे तो संन्यासी, त्याला बसायला टाकायचे. 7व्या अवतारातला संसार एक शपथ पुरावा सांगतो. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पुरे कभी काम नहीं होते. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या सोबत नसते तर एकही 7व्या अवतारातलं काम व्यवस्थित घडी बसली नसती. इतकी ज्याची कृपा आहे त्यांना बसायला टाकायचे. आणि राजहंसाचे पंख का? अधिकारी यती योगी जपी तपी अनुरागी. एकतर वाघाचं आसन करतात, एक तर मृगाचं आसन करतात.
वाघाचं का करतात, वाघाशिवाचं का करतात? कारण त्यांच्या अंगी शूरत्व आहे. त्याच्या अजून 6 गोष्टी आहेत. कामान व्याप्ती जे येसू, विशंती चत्वारो स्थित कामा, दिनत्रय अष्टप्रहरेषु यत केशरी व्याघ्राती भय व्याप्ती. फक्त खाली येऊन सांगत नाही माझं वय कमी आहे आणि ह्या पुढे बसलेल्या आहेत, म्हणून याचा अर्थ खाली येऊन सांगत नाही. माफ करा, बैठकीत ऐकायचं असेल तर सांगू. विठाला विठाला विठाला. म्हणून वाघाचं आणि शिवाचं कातड साधून अधिष्ठीन केलं. हरणाचं का केलंय शिवाजी बुवा? याचं कारण आहे, हरिण हे श्रवण याच्यामध्ये फार तात्विक आहे. एकाग्रतेमध्ये हरिण अत्यंत फार टवटवीत आहे. त्याचं कातड. अजून 3 गोष्टी आहेत, एक सांगितली. त्याच्याकरता हरणाचं चामडं वापरत असतात. आणि फक्त राजहंसाच्या पंखाची गादी का? राजहंसाचे पंख काम संपल्याच्या नंतर पडतात. जोपर्यंत काम त्याच्या अंतःकरणात आहे का तोपर्यंत पंख पडत नसतात. एक ऋतू ठरलेला आहे 6 ऋतूपैकी. त्या ऋतूच्या 4 दिवसामध्ये राजहंसाचा कामनेचा काल असतो. सारस नावाचा पक्षी आहे. या सारस नावाच्या पक्षाला फक्त 9 दिवस वर्षात 9च दिवस काम व्यतीत करता येतो. याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या पत्नीशी संग करता येत नाही. कावळ्याला जीवनात फक्त एकदाच पत्नीशी संग करता येतो, याच्या व्यतिरिक्त करता येत नसतो. कधी कधी वाची जाण पुराण. भंगऱ्या भुंगऱ्याला चॅटिंग करता मोबाईलवर तुम्ही 3-3 वाजूस तर, जे सकाळी पाणी नेत नाहीत त्याला. आणि काय फायदा आहे त्या नालायकाला चॅटिंग करून? काय अर्थ आहे का साहेब? मला सांगा. त्याला बायका कदरल्या, त्याला तुम्ही म्हणतात काल कुठे गेलता? मसनात, उद्या तुला नेणार आहे. त्याच्यापेक्षा केवढाले मोबाईल येत राजू तुम्ही. नशिबान माणसं आहे. मी तरी फुटक्या नशिबाचा आहे, मला बारीक आहे. पण असू द्या, आपला मोबाईल ब्रह्मचारी आहे. याच्यात दुसऱ्याचं काही येत नाही आणि याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचा लय बेभरोसा. चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन पण दुसऱ्याला जातं. त्याच्यामुळे आपलं बरं, घ्यायला काय माझ्याकडे पैसे आहेत भरपूर. या मी मसड 90,000ची घेतो म्हणल्या, मोबाईल केवढ्याचा घेईल. पण आता म्हातारपणी मला गाऊन घालायचा नाही. विठाला विठाला काम संपल्याच्या नंतर राजहंसाची पंख पडतात आणि कामना विरहित पडलेली पिच्छ एका पवित्र संन्याशाला आसन म्हणून बसण्यासाठी टाकण्यासाठी स्वीकारले. तयार झाला आसन. आले मारुतीराय. आल्याबरोबर सुमंताने स्वागत केलं. समोर आल्याच्या नंतर एका बाहूला प्रभू रामचंद्राने धरलं, एका बाहूला शेष भगवान लखनलालजीने धरलं. समोर एक आसन होतं, त्या आसनावर उभं केलं आणि ओवाळलं. कोणी माहितीये? ब्रह्मांडाच्या मालकिनीनं. सीताई साहेबाच्या ताटात सोन्याची निरंजनी आहे. स्नेहसूत्रेश वन्नी जायते. स्नेह म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, वन्नी म्हणजे अग्नी. नेह सूत्र वन्नी ती जायते. दीपकर ज्योतिरस्ततेवचा यत दीपकरो सर्वस्थिता पुनितो भय व्याप्ती जायते यत दीपको सर्व संस्कृतो भारतास्ततेवचा. आपल्याकडे दिव्याला प्राधान्य, तरी पण पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे काही नालायक लोकांनी स्वीकारली. वाढदिवस दिवे विझून करायलेत. का करू? वाढदिवस शास्त्रात आहे का नाही हे काही एवढं मी इचकणार नाही, पण आपल्याकडे दिवा विझणं हे अपशकुनाचं लक्षण आहे. इथं बसलेले बऱ्यापैकी शेतकरी आहेत. नसले शेतकरी तरी शेतीतल्याच गव्हा ज्वारीच्या भाकरी खातात, इतकं तरी ध्यान आहे. तुमच्याकडे 50 क्विंटल सोनं 50 क्विंटल चांदी असली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी काय कोण्या सोमल्याला खाता येत नाहीत. अरे अजय असतं काच काही नाही. गहू ज्वारीच्याच भाकरी खाता, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला शेतकरी राजा. आता हे हार्वेस्टर निघले, तसंच रानात घालणं ते भरलेलं तसंच आरतीत नेऊन रिचीनं. काय मर्यादा होती पहिली. आजही काय असे शेतकरी आहेत, कशाही कुठल्याही यंत्रानं शेतीतलं पीक जमा करा, पण 4 का होत नाही पोतडे बैलगाडीत घरी आणायचे किंवा ट्रॅक्टरनं घरी आणायचे. घरी आल्याच्या नंतर त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला हळीत गंध लावायचा, अक्षदा लावायच्या. पहिले बैलाला गंध लावायचे होते, आता ट्रॅक्टर आले, येऊ द्या यंत्रयुग आहे. आणि मग त्याला ओवाळायचं आणि त्यानं ते पोतं उसवायचं आणि त्याच्यातल्या 2 पशे
त्या मालकिनीच्या ताटात टाकायचे. याला फार मोठं एक शास्त्र होतं. नका चुका करू. ठेवा जुनं, ठेवा जुनं. कोरोनानं शिकेले जुन्यावर याचं. 1,18,00,000ची गाडी पाहिली एका माणसाची म्या, त्याच्यात बिस्लरी होती खापराची. मी म्हणलं साहेब 1,11,00,000ची गाडी आहे तुमची, बिस्लरी खापराची कस काय? प्लॅस्टिक मधलं पाणी पिणं बंद केलं. आले जुन्याव, आले आता गाडग्याव. हो, आता चांगल्या चांगल्या शहरामध्ये खापराची कुकर इकायलेत, खापराचे तवे भेटायलेत. आले माणसं जुन्यावर. लोकांना माहित आहे आपण जुन्यावर नाही आलो की लवकर रामनाम सत आहे. यालेत लोक ज्याच्याकडे पैसे ठवाल जागा नाही त्याने सकाळी रोड जाम केला. माणसं आले जुन्याव, आले जुन्याव. आल्यावर मी लांब लांब काल्याला जातो ना, सगळ्यात श्रीमंत माणसं पहाट 1,11, 1,12, 1,13 सकाळी सकाळीच पळायलेत. त्याचे इथं 200-200 नोकर आहेत. आले जुन्याव. त्यांना माहित आहे चलावंच लागेल, चलावंच लागेल, चलावंच लागेल. यावं लागते जुन्यावर. ज्या बाईच्या घरी धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, तिनं सकाळी रोड जाम केला. इकून नाक दाबील, तिकून कान दाबील, इकून तुत्तर दाबील. मी आणलं काळ्या मातीव जाय द्वारका, तुझ्या अंगावर ट्रॅक्टर जाईन ऊसाचं. यायनं रोड टॅक्स भरलाय, व्यायामाचा टॅक्स थोडा तो डांबरीवर भरलास. तिकडं जायनं काळ्या मातीत, इकडं पाय लांबीनं, तिकडं हात लांबीनं. हे भेव वाटायला माणसायला. आता याले जुन्या माणसं विठाला विठाला. असो दिवे इज जाऊ नका, करा वाढदिवस पण दिवा लावून करा. आपल्याकडे जन्माला आल्यावर पण दिवा. आगा सटवीची राती नवी संबीजे वाती. आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5वी करण्याची पद्धत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलगा हो मुलगी हो 5वीच्या दिवशी भजन ठेवते. कोणी कीर्तन ठेवतंय, कोणी प्रवचन ठेवतंय, कोणी भजन ठेवतंय. आणि 5वीच्या दिवशी भजन ठेवतात. रात्रभर जागर असतो भजनाचा. पद्धत आहे. वारकऱ्याच्या घरी जर लेकरू झाला असेल तर 5 तुळशीचे मणी घरीच तयार करतात. घरी एका दोऱ्यात ववतेत आणि ते 5च तुळशीचे बारीकशे मणी त्या लेकराला 5वीच्या दिवशी घालतात. म्हणजे त्या दिवशी रात्रभर दिवा लावतात. पद्धत आहे, पद्धत आहे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. आपल्याकडे जन्माला आल्यावर दिवा आणि मेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी प्रेत टेकलं होतं तिथं 10 दिवस दिवा. फक्त त्याची वाद दक्षिणेकडे असती. जन्माला आल्यावर दिवा, मेल्यावर दिवा. वाढदिवसाला कम फुकायले लगेच टाळ्या. रुमण्यान हाणायला पाहिजे. हो, रुमण्यान हाणायला पाहिजे. हो, आमचे 2-3 महाराज मित्र त्यानं पण त्या मेणबत्त्या इजून वाढदिवस केला. कशाला कीर्तन सांगायला म्हणलं सोंबळ्या होत लोकायला. आपल्या संस्कृतीत दिव्याला किंमत ते समय विझून तुम्ही वाढदिवस साजरे करायले. ते जरा जवळचे होते म्हणून बोललो. दुसऱ्याला कशाला बोलू. उग खड्यात 5 दगड टाकान अंगावर कशाला घ्यायचं ते पाणी. ते जवळचे होते. ते म्हणले याच्यानंतर नाहीत करणार. दिव्याला किंमत. चला काय सांगत होतो. आईसाहेब ओवाळू लागले. जसं जसं दिव्याचं तेज होतं, जितकी जितकी आईसाहेबांची प्रसन्नता होती, त्या प्रसन्नतेच्या कोटीपटीनं मारुतीरायाच्या अंतकरणातला भाव जागरूक झाला आणि डोळ्यातून पाणी येत होतं. अंतकरण नाचत होतं. विश्वात मी एक नशीबवान असेल. एका दंडाला अनंत आहेत, एका दंडाला शेष आहेत आणि अक्षोण काढण्यासाठी लक्ष्मी आहे. अनंत विष्णू, शेष लखनलालजी आणि ओळण्यासाठी लक्ष्मी. विश्वातला नशिबवान मी असेल. अंतकरण नाचत होतं. इथपर्यंत ठीक आहे. पुढे गेल्याच्या नंतर जे आसन केलं त्या आसनावर बसू लागले. हा, अक्षदा वगैरे सगळं मंत्रयुक्त पद्धतीनं देवाच्या राज्याभिषेकाच्या आधी मारुतीरायाचा तिथं अधिष्ठान करत होतं. पुण्यावत भव जयोदितं जज्ञिरेनं आदिष्टितं भय लोकत्रय भय सर्वास्थितायां धर्मानां पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रता यत्पुनितो रक्तांबर कायास्तितो व्रधच्चतो जय जज्ञिरे व्यालाक्ष सर्वसुदायाम अंजनी सुतेषुता ततस्तापयामी सर्वस्थितायां महारुद्राधि नमो नमः. असे मंत्रोच्चार म्हणणारे अधिकारी लोक होते, ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती. अशी पाणिनीची सूक्त म्हणणारी लोक. आणि मारुतीरायाच्या दोन्ही दंडाला दोघांनी धरलं आणि आसनावर बसणार. मारुतीराय तितक्याच ताकदीनं मागं सरले. प्रभूला सांगितलं, प्रभू ज्यानं कामाला इस्तू लावलाय, ज्यानं वासनेला इस्तू लावलाय, त्याला पलंग काय करायचा. ज्यानं भोगाला इस्तू लावलाय
वासनेला विस्तू लावलाय, कामनेला विस्तू लावलाय, त्याला पलंग काय करायचा? भगवंतानं सांगितलं, हनुमंता माझं म्हणणं काही नाही, पण सीतेची इच्छा आहे तू दरबारात बसावा, पलंग काढून टाका. आईसाहेबाची इच्छा मी मान्य करतो, पण मला जिथं बसायचं तिथं बसू द्या. ठीक आहे, पलंग काढून टाकला. बसा तुम्ही सिंहासनावर. भगवंताचा राज्याभिषेक झाला. काय थाट होता तो राज्याभिषेकाला, काय वैभव असेल. आणि त्या आपल्या आसनावर आरूढ झाले. मारुतीरायनं दर्भाची चटई आणली, भगवंताच्या पायापुढे टाकली, डावा गुडघा खाली टेकला, उजव्या गुडघ्यावर दोन्ही हात जोडले आणि प्रभू रामचंद्राच्या पायापाशी मारुतीराय बसले. वाक्य नीट ऐका, गुडघा डावात टेकलेला होता. आजही रामप्रभूच्या मंदिरामध्ये, जिथं रामप्रभूचं मंदिर आहे त्या मंदिरात मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशीच मूर्ती असते. फक्त कधी कधी मूर्त्या हुकत्यात उजवा गुडघा टेकलेला. एखाद्या वेळेस ते मूर्ती घडीनार पेलेला असेल ना, किंवा बरं त्यानं काही करू द्या, आणणाऱ्याला तर अक्कल पाहिजे. मूर्ती कोणती आणा? मारुतीराय तुम्ही हातावर पर्वत घेतलेला आणतात, कुठं कुठं मारुतीरायाच्या मूर्त्या आहेत हातावर पर्वत घेतलेला, पण कोणा हातावर पर्वत असावा हे डोक्यात ठेवत जा. त्यानं घडी म्हणून त्याच्या दगडाचा आकार तसा होता म्हणून त्याने इकून पर्वत केला, त्याच्या दगडाचा तिकून आकार होता म्हणून त्यानं तिकून पर्वत काढला. मग त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही ऐकत असता का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. आपल्या संप्रदायात पुराणाला किंमत आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी विचारोनी. पुराण सांगते ते आपण ग्राह्य मानायचं असते. डावा गुडघा मारुतीरायनं खाली टेकलेला, उजव्या गुडघ्यावर दोन्ही हात आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसले. ताकद पायाची बघा, चरण सेवा अखंडित. का का काय ताकद आहे पायापाशी? काय बदलला निर्णय माहिती? विटेवरच्या मालकाने, भगवान प्रभू रामचंद्राने दंडक केला, या भारतामध्ये माझी मंदिर नसली तरी चालतील, या पवित्र देशामध्ये माझी मंदिर नसली तरी चालतील, पण प्रत्येक गावात मारुतीरायचं मंदिर असावा. कोणाचा दंडक आहे आतकरे गुरुजी? हा विटेवरच्या मालकाचा दंडक आहे. एक जणानं मला निरोप केला, महाराज आमच्या गावात मारुतीचं मंदिर नाही. म्हणलो आता ती तुमच्या इथली काय परंपरा आहे, कशामुळं नाही मला ते काय माहित नाही. ते दळणात खडा निघडावा, तशी 4-2 गावं असतील, काहीतरी तिथली आख्यायिका असेल. आपल्याला त्याबद्दल काही चांगलं नको, वाईट नको. चांगलं बोलावा आपल्याला माहित नाही, वाईट बोलावा आपली लायकी नाही. चांगलं बोलावा तिथला आपल्याला अभ्यास नाही, वाईट बोलावा आपली लायकी नाही. काही ठराविक गावं असतील तिथं मारुतीरायचं मंदिर नाही, पण वस्त्यावर मारुतीरायचे मंदिर. 4-2 भावानं स्वतंत्र जर घर आपल्या शेतात बांधलं असेल तर आपल्या दारात मारुतीरायचं मंदिर असावं. छोटं का होत नाही पण मारुतीरायचं मंदिर. मग मला सांगा, पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. प्रभू रामचंद्राचे, हे त्याचाच अवतार, पण प्रभू रामचंद्राची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. भगवान शिवशंकराची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. जगदंबेची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. सर्व संतांचे मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. पण शक्यतो मारुतीरायचं मंदिर नाही अशी क्वचित गावं असतील, पण शक्यतो प्रत्येक गावात मारुतीरायचं मंदिर आहे. माझे तुकोबाराय भगवंताला विचारतात, देवा असं काय केलं की जिथं तुमचं मंदिर नाही पण प्रत्येक गावात मारुतीरायचं मंदिर? आणि दुसरा एक दंडक दिला, ज्याला प्रपंचात पडायचं त्याच्या पाया पडल्याशिवाय प्रपंचाला सुरुवातच नाही. एक आणि नाही जित्यापणी त्याच्याकडे गेला तर मेल्यावर पण एकदा त्याच्या दारात टेकीत येशीत. हे पण तुम्हाला माहिती आहे ना? एकदा त्याच्या दारात टेकावत लागतं. मागचे खांदेकरी पुढून पुढचे माग, पदरातले टाकून द्यायचं. चलो राम नाम सत हे मेलं का जिते, मग निघते. दंडक संपला. कल्पना करा, तुकोबाराय देवाला हलून विचारतात, हे प्रभू. नामदेवराय जगाच्या मालकाला हलून विचारतात, ज्ञानोबाराय हलून विचारतात, चोखोबाराय हलून विचारतात, नाथबाबा हलून विचारतात, सावताबाबा हलून विचारतात, कबीरदास हलून विचारतात, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्तबाई, रविदास महाराज हलून विचारतात, देवा काय केलं मारुतीनं जेणेकरून विश्वात पूजनीय केला. विश्वाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सर्व संतांना एकच सांगितलं, त्यानं एकच केलं, माझ्या पायापाशी आश्रय केला. माझ्या पायापाशी बसलेल्या माणसाला मी इतका उंच नेतो, मारुतीराय इतका नेतो. मग माझे नामदेवराय म्हणले, देवा पायापाशी बसलेल्या मारुतीरायला जगात पूजनीय केलंस, इतकी तुझी पायात ताकद आहे, मग मला देतोच कशाला दुसरं? चरण सेवा अखंडित सेवा, अखंडित चरण सेवा.
द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरी हेती देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित हेती देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित अखंडित काय पायाचा प्रताप आहे. जगात एक 222 स्त्रियापैकी 1 नंबर 1 ची सुंदर स्त्री होऊन गेली. त्या माऊलीचं नाव आहे अहिल्या. विश्वात 1 नंबरची सुंदर. 222 स्त्रियांपैकी बरं. रती वेगळी, मदन वेगळा, सुदर्शन नावाचा गंधर्व वेगळा. कारण काय होते, माणसं कीर्तनात चांगलं किती झालं इचकले त्याच्यापेक्षा जास्त काड्या करतात. मग एका ठिकाणी रतीला फार सुंदर म्हणले होते बाळू महाराज, इथे अहिल्याला कसं काय म्हणतात. प्रकार प्रत्येकाचे भेद वेगवेगळे येतं. आपले चष्मे त्या पात्रतेचे ठेवा, कान त्या लायकीचे ठेवा, सगळं कळत असतं. 222 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी विश्वात एक नाविन्यपूर्ण रत्न विधात्याने तयार केलं. तो जगातला 1 नंबरचा चतुर आहे. किती चतुर. गिरगावकराचा अंगठा किती मोठा आहे. माझ्या लहानपणी भारताची संख्या होती तिरंगा झेंडा कोणाचा 70 कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा 135 कोटी लोकाचा. केवढा व्यास असेल अंगठ्याचा साहेब. पण या गिरगावकराच्या अंगठ्यावर जे ठसेत 135 कोटी लोकांपैकी एकाच्याही अंगठ्यावर नाहीत. काय डोका असेल विधात्याला. कसा अंगठा तयार केला. किती चतुर असेल जगाचा मालक. याच्या पुढचा आहे का. 1 लाख लिटर पाणी बसायची टाकी बांधा. सुच्छाग्र वयस्थितो ज्याला कुंभेशु जायतो. सुच्छाग्र म्हणजे डोक्याच्या केसासारखा. ज्याला कुंभ म्हणजे 1 लाख लिटर पाणी बसेल अशी टाकी. तिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. कालांतरानं तिच्यात पाणी थेंबभर राहत नाही. उभी टाकी तयार केली. तिला 9 छिद्र पाडले. मनानं पाणी बाहेर येत नाही. काय डोका असेल त्या विधात्याला. त्या विधात्यानं अहिल्या नावाची स्त्री तयार केली. या अहिल्या नावाच्या स्त्रीला इतका सात्विक सदाचारी पुण्यशील पती भेटला. त्या पतीचं नाव आहे न्यायशास्त्र करता मुनी श्री गौतम महामुनी. 10 न्याय गौतमाचे बघा. गौतमाचा एक न्याय काढा, त्याच्याला हस्तिकविटन्य न्याय बाजूला काढा. हस्तिकविटन्य न्याय जर आपल्या न्याय व्यवस्थेत घेतला तर या देशातल्या पवित्र स्त्रीवर अन्याय करणाऱ्या नालायकाला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. पण आपल्याकडे 2-2 जेज मरेपर्यंत टेबलावर केस येत नाही. का. हस्तिकविटन्य न्याय आपल्या याच्यात घेत नाहीत. घ्यायला पाहिजे. किमान या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रीवर वामदृष्टीने बघणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. ही हस्तिकविटन्य न्यायाची शिद्धता आहे. न्याया भयायनी हस्तिकविटन्य न्याय भयायनी जायन्ते गौतमाय भय आदिष्टितायने लोकत्रय भय जायन्तने पुराण ते भय मिद्या जनाता ते वेद संख्यायन मुच्यते पुराण ते भय शास्त्राय तीन वेद संख्यायन मुच्यते हस्तिकविटन्य न्याय सुदायन हस्तिकविटन्य न्याय सुदाय हस्तिकविटन्य न्याय काय गोड अर्थ आहे राजू याचा. वाची जा घरी वाची जा. गरज आहे काळाची गरज आहे. जितकं चांगलं वाचताल तितका काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचीन. पण जेवढं चांगलं वाचतान तितकी त्या 2 लोकांची कृपा तुमच्यावर होईल. चांगलं वाची जा. भंगाऱ्याचं कशाला वाचिता. इतका सुंदर संसार न्याय देवता गौतम मुनी. विश्वसुंदरी अहिल्या प्राप्त झाली. राजे हो, याच्यात एका मंत्र्याला 222 पद होते. एका मंत्र्याला 222 पद होते. एकट्याला तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र यानं नालायकपणा केला. 2 देवायला आपलंसं केलं. त्या देवायला घुलवलं.
त्या 2 देवाला इंद्राच्या मुलीनं सांगितलं, तिचं नाव होतं जयंती. देवांनो ऐका, माझ्या बाबाचा स्क्रू ढिला झालाय. पोरगी सांगत होती बापाच्या बाबतीत, माझ्या बाबांचा स्क्रू ढिला झालाय, माझ्या बाबाचं ऐकून तुम्ही कोंबड होऊ नका. पण तो देव ऐकला नाही तिचं, आणि इंद्राचं ऐकलं कोंबड झाला. रात्रीच्या 2 वाजता मुनिश्री गौतमाच्या दारात ते कोंबड बोंबललं, आणि लक्षात आलं ब्राह्मी मुहूर्त सुरू झालंय. आंघोळी करता महात्मा निघाला, आणि इकडे इंद्रानं अनुचित प्रकार केला. त्या महात्म्याचं रूप घेतलं आणि त्या पवित्र स्त्रीवर अन्याय केला. चला इथपर्यंत सांगतो, पुढं सरकतो. शापवाणी प्राप्त झाली आणि त्या स्त्रीचा दगड झाला. दगड झाला. एका वनात पडलेली आहे, सर्व झाडं वाळलेले आहेत. हरी तो एक तरवर शाखा, प्रसन्न तो भय जायते. सर्व झाडं वाळले, एकच झाड हिरवं आहे. का? तिच्या अंगावर सावली छान असावा. या निर्जर वनात एकाने येऊ नये याच्याकरता शापानं पूर्ण वन जाळून टाकलं गौतमाने. आणि एकच झाड हिरवं, त्या झाडाखाली पत्नी शिळेच्या रूपात पडलेली आहे. महाराज काय ताकद होती त्या बाईच्या हातात. दुष्काळ पडला ओला, 3.5 वर्ष सारखा पाऊस होता, जमीन कुठंच कोरडी नव्हती. माणसं जगायची कशी, मरत होती माणसं. अशा वेळेला गौतमाने तिफन हाणली. आजही काही काही भागात तिफन हाणणारा वेगळा आणि पेरणारा वेगळा. काही काही भागात आज बी आहे, बरं आजही आहे. तिफन हाणणारा वेगळा आणि पेरणारा वेगळा. एक जण बाजूनं चलत आणि एक जण पेरणारं इकून चलतं. ते असं अवघड वाटतं, पण त्याची त्यांना ते सोपं आहे. तसं गौतम मुनी तिफन हाणीत होते आणि साळी फिरीत होत्या अहिल्याई साहेब. 5व्या मुलडानात तिफन गेल्याच्या नंतर 1ल्या मुलडानातल्या साळी कापायला येत होत्या, कापायला. विश्वास साधू मुनी योगी जपी तपी अनुरागी सिद्ध पुरुष गोर गरीब लोकांना अन्नदान पुरून जगवले. अशी साध्वी स्त्री तिचा पाषाण होऊन पडला. जगाचा मालक त्या रस्त्याने जात होता, तो जनक राजाकडे जात होता. सोबत एक साधू होते. कोण होते? घरी गेल्यावर पा लक्षात घ्या. आणि ते रस्त्यानं चलत असताना त्या साधूला विचारलं, सर्व झाडं वाळले, एक हरितो भयो तरवर शाखा. माहित नाही का देवाला ते झाड हिरवं काय? पण साधूच्या मुखातून ऐकण्याचा आनंद जगाच्या मालकाला वेगळा. आणि रस्त्याने जात होते, साधूने सांगितलं अमक्या अमकी ती स्त्री आहे, अहिल्या आहे, तिथं गौतमाची पत्नी आहे, दगड होऊन पडलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला, या पवित्र देशातली साधू मुनींना जीव घालणारी एक माऊली आहे, तिच्या पाषाण रूपी शरीराला आपण प्रणाम करण्याकरता जाऊ. आणि जवळ गेले आणि तिला प्रणाम केला. आमचा मित्र रामायण सांगू लागला, काय सांगायचं म्हणे तुम्हाला. आणि प्रभू रामचंद्र त्या जंगलातून चालले बरं का. आणि प्रभू रामचंद्राला काय घाम आला बरं का. सगळी झाडं वाळलेली होती बरं का, एकच झाड हिरवं होतं. आणि प्रभू रामचंद्र असे तावं त्या झाडाखाली गेले. इतके घामानं गर्दाबाद झाले होते. आणि लागलीच जाऊन त्या शिळावर बसले. देव बसल्याबरोबर शिळा टणकन उडाली आणि त्याची बाई झाली. तो गांजा ओढून रामायण सांगायला सुंबळ्या नालायक कुठला. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत. वाचून सांगत आहे माणसं मरतेन तू ऐकू ऐकू. मर्यादा पुरुषोत्तम आहे. साधूंना साध्व्यांना प्रणाम करण्याचा काल आहे प्रभू रामचंद्राचा. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनताय. देवाला माहित नाही कोण आहे म्हणून. दुष्काळात साधूला जीव घालणारी पवित्र स्त्री, तिच्या अंगावर प्रभू बसतील, तिला लात मारतील, तिच्यावर पाय ठेवतील. त्याचे चरणाचे चाली, त्याचे चरणाचे चाली. शिळा होती मनुष्य झाली. पण बाजूला चालत असताना मंजूळसं वारं सुटलं. ते वारं पायाला घासलं आणि पायावरचा मातीचा कण त्या दगडावर पडला आणि तात्काळ शिळा होती मनुष्य झाली. महाराज, ज्या साधूला विश्वसुंदरी पत्नी प्राप्त झालती, तिचा दगड झालता, त्या दगडाची स्त्री झाली. साधूचा संसार पुन्हा सुरू झाला. माझे नामदेवराय जगाच्या मालकाचे पाय धरतात. देवा, गौतमाचा मोरड्याला संसार पुन्हा जाग्यावर कशाने आणला? प्रभू म्हणतात माझ्या पायाच्या प्रतापाने. मग मला दुसरं देताच कशाला? चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. ओ हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा अखंडित.
रावण मृत्यू पावल्याच्या नंतर जर लंका भेटली असेल तर फक्त पायाचा प्रताप. 10:30 वाजले ना शिवाजी दादा? नाही वाजले? तुमच्या गळ्यात कशाची माळ आहे ती? आडमुटपणाची नव्हे. एक जण काय म्हणला आतकरे गुरुजी, मला त्या गावानं मदत केली नाही म्हणून मी राजकारणात पडलो. मी म्हणलं त्या गावाला नाव ठेवू नको, तू या संचे लिखित झालते म्हणून तू पळडास. तसे हे संचेच विरोधात चालले. श्राम गुरुजी, दाभाडे गुरुजी, तुम्ही मोठेपणानं म्हणा ना बाळू जरासं लांब आहे. ऐकतो ना मी. अहो मी आता शेतात जातो, एखादं 2-4 तास राहिले आणि कापसाचे मी म्हणत असतो जीजी इतक्यासाठी कशाला उद्या याचं, 4-4 तास घ्या ना, 4-4 झाडं घ्या ना जीजी. हो काकू ताई काही म्हणतो, 2-4 ते कापसाचे तास खुरपून घेतो. मग खुरपिणाऱ्या मग ऐकत येतं, तुमचं मी नाही ऐकायला काय झालं. असं वाढीतून 10-1 मिनिटं असं मोकळं म्हणा. विभीषणाला लंका प्राप्त झाली, पायाची ताकद, पाय धरले. लक्ष्मणाची जागा बसायला दिली, चरण सेवा अखंडित. अर्जुनाला दिल्लीचं साम्राज्य कोणामुळे भेटलं? दुर्योधन डोक्यापाशी बसला आणि अर्जुन पायापाशी बसले. पायापाशी बसलेल्या पांडवांकरता हस्तिनापूरची गादी दिली, चरण सेवा अखंडित. पायाची फार मोठी ताकद आहे राजो, एवढी मोठी शक्ती पायाची की सीमा नाही त्या पायाला. पायापाशी बसणारी माणसं कधी पण मोठी होत असतात. आमचे बैल एक जणाच्या शेतात गेले. माणूस जरा दाढ होता, त्याच्या शेताकडे बघितलं तरी ते हानीत होता आणि आमच्या बैलांनी त्याच्या ज्वारीच खाल्ली. हो त्याचा नियम होता, ज्याचं जनावर आपल्या शेतात आलं ते चावडीवर येऊन हानीत होतं. आली आपल्यावर बारी, आमचे बैल गेले. मोठा मीच होतो घरात, मारा आपल्यालाच खाणं. गावात चर्चा झाली, बाळू महाराजाच्या बैलानं आणि श्रीराम तात्याची ज्वारी खाल्ली. निरोप आला संध्याकाळी गड्या ती सकाळी 5 वाजता मारुतीच्या वाट्यावर या, तुम्हाला 5 चापकाचे फटके हाणणार आहेत. अख्ख्या गावात चर्चा, बाळूला रट्टे, बाळूला रट्टे, बाळूला रट्टे. काय म्हणलेले, महाराष्ट्रातलं तूप खाल्लंय ना, जिरू द्या ना. असे काय काय असते. माझे 3853 गाव आजचे महाराष्ट्रातले पूर्ण झाले. 3853 गाव. पहिल्यांदा चालू नाही गावाला, याच्या अगोदर नव्हतं. 3853 गाव पहिल्यांदा जातो, ते गाव यादीतले होतो, पुन्हा डबल गेल्यावर येत नाही. एवढी गाव झाली. ते गावातले म्हणले ओ लय लय फिरला, लय फिरला, लय फिरला. बरं काही चांगले होते ते म्हणले, बाळू सकाळी ते लय जोरात मारतोय, तू बनेली 2-3 घाल, कमी लागन. पण एक जण म्हणला नाही, ते बनेल बी काढायला इथे. आणि त्याच्या संग जे शेपटी हालिनार होते का त्याच्या इथलं ते चहा पिणार, ते संध्याकाळी उद्या कोणाला मारायचं म्हणून त्या सुंदरीला आज तेल लावून ठेवतो. ते असतील चमड्याची सुंदरी पोलीस लोकांकडं. हो तिला ते असं तेल लावून ठेवत होते. आणि मग आता ते त्याच्या बाजूनं जे होता ते त्याला कधी 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 आमच्याविषयी जरा असं थोडंसं हितचिंतक होता. त्यानं मग ताक पण लावलं तिला. तेल तर लावलं पण ताकात बुडीली ती. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला ताकाचा अर्थ नाही कळायचा कशा करता, कारण जुने शेतकरी जे यठण होते का पहिले वारतीचे यठण, त्याला तेल लाई ताकात भिजीत. हो ते इतकं मजबूत होत होतं. ते हिवाळ्यात चांगलं, पावसाळ्यात चांगलं, उन्हाळ्यात चांगलं, लांबत बी नव्हतं आणि आखडत बी नव्हतं. तुम्ही आता प्लॅस्टिकचे यठण सकाळी 9 वाजता आऊत झुपलं, मस्त जमलं. 11ला ऊन तापलं, बैलाच्या ढोपरावर हात टाकला, ते लांबलं, कोणकी पुढून निघली छातडात आदळली. आणि माय म्हणली बाब्याला भाकरी घेऊन जातो, बाब्या उलथा. आणि मग म्हणले कस काय गेला, तर काय नाही यठण लांबलं, कोणकी पुढून निष्ठली. फिटिंगची पॅन्ट आणि त्याला कळत असतं का यठण किती लांबव आणि किती आकडू द्या. हे चपातीला लागलेली मुंगळेन यायला कळत असतं काय कुठं. हे रविवारी रानात जात जा, रविवारी रानात जात जा. कशा करता सांगतोय, ज्यानं माईचा आणि बापाचा घाम रानातला पाहिला तो अभ्यास चांगला करू शकतोय. अरे राब 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 उन्हामध्ये आपली माय राबती, आपला बाप राबतोय. रक्ताचा घाम अंगातून बाहेर येतोय. आपल्याला ट्युशनला पैसे देतेत, जाण्यायेण्याला पैसे देतेत, खोली भाड्यासाठी पैसे देतेत, काय काय डोनेशन असेल त्याच्यासाठी पैसे देतेत. ते किती रक्तातून पैसे जमा होतात हे एका दिवशी रविवारी जाऊन रानात माईकडे आणि बापाकडे उन्हात काम करताना बघत जा. तुम्ही नीट अभ्यास करताल. जात जा एखाद्या वेळेस रविवारी, जात जा जात जा. आजच्या कीर्तनातून एक घ्या, भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडत तरी चालेल माझ्या राजांनो, पण मायबापाच्या पाया पड जा.
पंढरपुरातला मालक तुम्हाला खांद्यावर घेईन राजे हो, खांद्यावर घेईल, खांद्यावर घेईल. एक मर्यादा सांभाळा, एक मर्यादा सांभाळा. अरे ज्याच्या माईनं ज्याचा नाही त्याचा कापूस खुरपिला रे. अरे एका बाईनं ज्याचं नाही त्याचं सोयाबीन कापलं, ज्याच्या दाराला नाही जावा त्याची तूर कापली, त्याचा ऊस खुरपिला, 3-3 थिगळाचं लुगडं नेसली, आणि तिनं पैसे कमवावा आणि तिच्या पोरांनी सफरचंद कंपनीचा 60,000चा मोबाईल घ्यावा. लाज वाटायला पाहिजे. ऍपल म्हणतात का त्याला? काय म्हणीन रे देव, काय म्हणीन माझा काशीतला मालक, काय म्हणील माझा पंढरपुरातला मालक, जिने राब राब लोकांच्या शेतात काम करावा आणि तिच्या नालायक पोरांनी 60-70 हजाराचा मोबाईल घेऊन खिशात फाटूस तर टाकावा. कोण्या भोताचा फोन येणार आहे सोंबळ्या तुला? लायकी असली पाहिजे माणसानं, अंथरुणापुरते पाय लांबिले पाहिजे, खाली गेले की भरत असतेत राजे हो. पैसा देव नाही, पैसा संत नाही, पण संत आणि देव या दोघाच्या नंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. पैशावर प्रेम करा, आडी अडचणीत कामी येतील. कामं करा, वाट्याला जे काम येईल ते काम करायचं इमानदारीनं. 2 पैसे घरात ठेवा, अडचणीत कामी येत असते. ज्या मायबापाने आपल्यासाठी कमवलेत त्यांची व्यवस्थित खर्चा. अहो अंधारात रात्री काढ्या आपल्या बापदाद्यानं, जेवण झाल्यावर झोपताना दिवे जिले 2 महिने झालं बोंबलायलो मी कीर्तनात. आपल्या बापदाद्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना अंधारात रात्र काढली. आजच्या उरलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा, आपल्या लेकराचे संसार गोड व्हावा. इतके आईबापानं कष्ट केले, त्याच्या हातातला कारभार हिसकून घेता आणि मस्त पप्याची मायन तुम्ही खिचडीन बोंड खाता. यम इतका हानीन बेट्या, इतका हानीन यम, इंच भर जागा ठेवणार नाही लाल व्हाची. बसलेल्या सुनायला सांगतो, सासू सासऱ्याला टायमाला जेवायला देत जा. आजच्या कीर्तनात इतकंच घ्या, सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. तुम्ही जर नाही सासू सासऱ्याला टायमाला जेवायला दिलं तर तुमचे पोरं तुमचे झोपीत अंगुठे घेतील. झोपीत लक्षात घ्या, झोपीत अंगुठे घेतील. माय माय ना 3 एकर जमीन होती, कोणीकडे गेली? झोपीतच घेतला बाबे तो अंगुठा, फोकली बाब्यानं जमीन तुई. ज्या बाईला म्हातारं व्हायचंय का तिनं आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यावर प्रेम करा. चुकत असते म्हातारपणी एखादा शब्द. सहन करा, सहन करा, सहन करा. आपल्या सासू सासऱ्यावर प्रेम करा. तुमची लेकरं सुद्धा तुम्हाला झोका देतील, बंगईत झोका देतील, बंगईत. म्हाताऱ्या लय खुश झाल्या हो, म्हणल्या मा महाराज आमच्याकडूनच बोलला, पण म्हाताऱ्याला जरा जरा वाटाव काय. तुम्हाला बाब्या झाल्यामुळे ती आली ना. तुम्हाला बाब्या होण्यासाठी मांगीर बाबा पुस्तूर बोकडे कापले तुम्ही, सकलादी बाबाला बोकडे कापले, सैलानीला बोकडे कापले. देव कमी पडले तुम्हाला हा. आणि बाब्या जन्माला घातला म्हणून ती आली ना. तिलाही लेकीसारखं प्रेम द्या ना. आता दोघी खुश झाल्या, दोघी खुश झाल्या. पहिल्यांदा सुना म्हणल्या माय मेला आमच्याच बॉम्ब टाकायला, याला काऊन आणलं ग? नाही दोघे नाही. हे बा संसारात वाद करायचा नाही माझ्या माईनो, याच नाव कीर्तन आहे. हे बा लय वादानं चांगल्या चांगल्या लोकांचं इचकलं. संसारात वाद झाल्यामुळं पंढरपुरातल्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं पळावं लागलं. कुटुंबातल्या वादामुळं, कुटुंबातल्या वादामुळं, द्वापारयुगातल्या वादामुळं, द्वापारयुगातल्या वादामुळं 5 सिंह मेले हो. 5 सिंह मेले, 5 सिंह मेले, 5. काय ताकद होती महाराज, काय करणं. कोणाला म्हणायचं करणं, कोणाला म्हणायचं भीष्माचार्य, कोणाला म्हणायचं द्रोणाचार्य. हे रथी महारथी कर्ण मेले फक्त संसारातल्या भांडणामुळं, संसारातल्या भांडणामुळं. नकोय नकोय. तुम्हाला एक सांगू का, माझ्या मालकांचं वाक्य, याची ऐकची धन नाही त्याची परत्र पुसशी. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही ते चिंतामणीच्या सडकावर राहण्याच्या लायकीचं नाही. ज्याला इथं नीट राहता येतं का ते वरी राहण्याच्या लायकीचं आहे. म्हणून चांगलं वागणं सर्वात मोठा परमार्थ आहे, सर्वात मोठा. आई वडिलाला मानायचं तरुणांनो. मायबापासारखा देव जगात कुठला मोठा नाही, कुठलाच मोठा नाही, कुठलाच मोठा नाही. तितकं क्षमेचं कोर्ट, तितकं दयेचं कोर्ट जगात कुठलंच कोर्ट नाही. ते फक्त एकच कोर्ट दया करणार, ते माईचं आणि बापाचं अंतकरण. त्या अंतकरणावर थोडंसं प्रेम करा. विटेवरचा मालक रे घामारीन आपल्यासाठी. असो, काय सांगत होतो कीर्तन? हा, ते चाबूक हाणायचं. मला हाणायचं म्हणल्यावर बरं लक्षात ठेवलं तुम्ही.
मग सारे म्हणले ते बनेली घाल, आणि ते घाल देत नाही म्हणलं. आमची आजी रात्रभर झोपली नाही, म्हणली माय बाळ्या ते लयच मारित. म्हणलं मी महाराजेनं बापा त्यानं चुलत्याला मारलं आणि महाराजाला कशाला भेट ते. म्हणलं आजी मार खाणारच नाही. नको बापा, पांढरे केस झाले मग 100-200 लोकायला मारले मेल्यानं, तुला कशाचं मोजित ते. तो हात त्याला लय राग हे काऊन माळ घातलीस म्हणून. हो माळी घाला बरं, मगाशी सांगितलं ना 51 लोकांनी माळी घाला. बरं पोरायनं जरी कमी घातल्या तर जे जे दात पडलेत का चावून गेल्यावर तरी घाला ना. हा चावून गेल्यावर तरी घाला ना. जर आता चावून ना बोचरे झालात. पाचपोर बाबाच्या पाया पडा उद्या. हो शिवाजी दादा तयार करा 51 म्हातारे, अर्धे पोरण अर्धे म्हातारे तयार करा आणि उद्या पाचपोर बाबाच्या हाताने माळी घाला. मी तुम्हाला फोन करून विचारणार आहे पुन्हा. सोमनाथ सांगरे बाबाला उद्या. हो घाला, सप्ताह सफल होईल आपला. असो मारणार आहे मला. मी मस्त झोपलो, सकाळी स्नान गिन केलं, मारुतीराज दर्शन केलं, धोत्र लावलं, रुमाल होता खांद्यावर असा, त्याच्या पुढे गेल्यावर रुमाल असा गोळा केला आणि बागलात धरला. लोक म्हणले रोगिले महाराज वा पाठ उघडी करून आलाय. पण ते जे मारणार होतं का ते बुटाडा सगळं खुर्चीवर बसलेलं होतं. मी वाकत वाकत गेलो आणि त्याच्या बुटा सगळं पाय धरले. मी म्हणलं दादा मरुस तर तुमच्या रानात बैल येऊ देणार नाही. बरोबर बरोबर होय घरी होय. दृष्टांत संपला. पायात ताकद किती. नालायकाचे पाय धरले तर मार चुकला. कोणाचे पाय धरले? मी नालायकाचे पाय धरले तर बाळूचा मार चुकला. तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर यमाचा मार चुकतो. लक्षात घ्या. चरण सेवा अखंडित. पुन्हा काय पाहिजे दुसऱ्या कडव्यात. वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिया सदा संग हरिया वासुदेवा पंढरीचा राहण्यासाठी पंढरपुरात जागा असावी. देवानं विचारलं काय पंढरपुरात. 5 मिनिटात एक पुरावा सांगतो, माफ करा. मलाही सकाळी मारुतीरायाच्या जन्माचं कीर्तन लांब आहे. काय मी उजडूस तर बोललो तर मग काय मीटर थोडं जळायले. मालकानं दिलेलं डिझेल आहे आणि मी जर म्हणलो मग जळायलं आणि सकाळी त्यानं खरंच बंद केलं तर निरोप्याचा 10 वाजता गिरगावकर. आपल्या हातात नाही. साळुंकी मंजुळ बोलत तसे बोलविता धनी वेगळा. त्या मालकाची कृपा आहे आपल्यावर. आपण कशाला कंजूशी करायची. पण पुढचे बी वाट पाहते. तर हसो पंढरपुरात का जागा मागितली? कारण 349 गंगेला शुद्ध करण्याची ताकद पंढरपुरातल्या गंगेत आहे. 349 गंगा तुमच्या माझ्यासारख्यांनी आंघोळ केल्याच्या नंतर मलिन होत असतात. ह्या गंगा शालीन करण्याची ताकद
पंढरपुरातल्या गंगेत आहे. ती गंगा पंढरपुरात आहे, तिचं नाव चंद्रभागा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगेला शुद्ध करण्याची पात्रता चंद्रभागेत आहे. ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरातली फार मोठी ताकद आहे. बाकीच्या तीर्थावर अतकरे गुरुजी, दाभाडे गुरुजी आदी करून सर्व लहाने गुरुजी, बाकीच्या तीर्थावरची विधी वेगळे येतं. ते विधी तुम्हा आम्हाला पचणारे विधी नाहीत. कधी कधी इतके काठिण्यातली विधी आहेत, इतके काठी, त्याच्यासाठी पर्व काळ बघावा लागतो. पर्व काळाचा मी मध्य वक्र ते अपरन्न काळ, भेद काळ, छिन्न काल, विछिन्न काल, या सगळ्या गोष्टीचं तर तो एकत्रित जुळून तो जर विधी तिथं संपादित झाला तर ते तीर्थ तुम्हाला पावत असतात. अन्यथा ते तीर्थ तुम्हाला कवडीचं पुण्य देत नाहीत. तर पंढरपूरचा विधी चंद्रभागे स्नान विधी, तो हरिकथा म्हणजे विधी सोपा आहे. हा सगळ्यांना पेलवणारा विधी आहे. बाकीच्या तीर्थावर काय, इथं तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, ते पंढरपुरात आहे. एवढी मोठी ताकद. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे, चोखा मेळा, फार मोठी ताकद आहे तिथं. हे पंढरपुरात. तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे, वाराणसी चालता. एक महिनाभर काशीला चालल्याचं पुण्य, गोदावरीला दिवसभर डुबल्याचं पुण्य, ते पंढरी पाऊल प्रवेश. नुसता पंढरपुरात पाऊल टाकला किती पुण्य प्राप्त होते. म्हणून वास द्यावा पंढरीचा, ही ताकद आहे. राजे हो, अरुण नावाचा व्यक्ती, गरुडाचा भाऊ होता अरुण. अरुणाला एका शब्दाचं पाप लागलं. ते पाप धुण्यासाठी अरुणानं सर्व गंगेचं स्नान केलं चंद्रभागा वगळता. अरुणाने तर्पण विधी चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर केला. अजून 2 ठिकाणी तर्पण विधी केला अरुणानं. तर्पण विधी केला. चर्मनवती नावाची गंगा वंग देशात आहे. वंग देशामध्ये वंग देशाचा राजा कर्ण होता. कर्णाचं लग्न चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर झालं. वृषाली नावाची पत्नी कर्णाला प्राप्त झाली. म्हणून चर्मनवती नावाच्या गंगेचं नाव आपल्या मंगलाष्टकात घेते. चर्मनवती वेधिका शिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी. गंडकी 350 गंगेपैकी 1 नंबर तिथं. या दोन्ही 1 किंवा 2, यमुना आणि गंडकी, ह्या 1 किंवा 2, पहिली किंवा शेवटची, अशी ती संख्यारेषा आहे ती. तिथे भगवान विष्णू परमात्मा पाषाण होऊन शाळीग्राम रूपात पडले. शाळीग्राम रूपात. आज त्याच गंगेतला पाषाण काढून अयोध्येतल्या भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्त्या साकारायला येतात. त्याच गंगेत तिथं शाळीग्राम नावाचे पाषाण आहेत. त्याच पाषाणाची मूर्ती अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राची, लखनलालजीची, सीताई साहेबांची मूर्ती त्या पाषाणात. ती गंडकी नावाची गंगा आहे. ती पंढरपुरात येते. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं वास्तव्य झालं. तिथं तर्पण विधी केला, पाप संपलं नाही. भोगावती नावाच्या गंगेवर तर्पण विधी केला, पाप संपलं नाही. आणि मग अरुण हा सूर्याचा सारथी आहे, गरुडाचा भाऊ आहे. याला सांगितलं तुझं पाप संपण्यासाठी तुला पंढरपूरला जावं लागेल. सूर्याला वरदान मागितलं, जीवनभर आतापर्यंत तुमच्याकडून पैसे घेतले नाही, फुकट रथ हाकलाय, मला माणूस करा. तात्काळ माणूस केलं. पण आईने केलेली एक चूक होती. मालकानं सांगितलेल्या मर्यादेच्या अगोदर अंड फोडल्यामुळं अरुणाला पंख अर्धीने हात अर्धे असल्यामुळं अर्धावट शरीराचा माणूस तयार झाला. त्याचं नाव पडलं कुर्मदास. पंढरपूरच्या मालकाची वारी करीत करीत निघाले. लहुळ ग्रामी आले. तिथे विटीवरचे मालका